ची बातमी वकील असीम सरोदे यांची वकिलीची सनद ही 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलेली आहे। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सरोदे यांची सनद निलंबित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दलच्या विधानावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे। माझी गैरवर्तणूक आहे असं म्हणून माझ्यावर जो ठपका लावून 3 महिने तुमची सनद रद्द, तुम्ही 3 वर्ष वकिली करू शकत नाही असं सांगितलं। हा जो निकाल आहे हा 12 ऑगस्ट 2025 ला दिलेला आहे आणि मला याची कॉपी आज मिळालेली आहे। 30/10/2025 अशी तारीख टाकून आणि मला म्हणाल की या तुम्हाला माहित झालेल्या तारखेपासून 3 महिने सस्पेंडेड। अशा पद्धतीचा निर्णय असतो, अशा प्रकारची यंत्रणा असते, अशा प्रकारची प्रक्रिया असते, ही योग्य तरी प्रक्रिया आहे का? मी या निर्णयाला नक्कीच आव्हान देणार आहे। मी शिवसेनेच्या संदर्भात एक भूमिका घेतलेली आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे, की मी त्यांचा वकील आहे आणि मी हे म्हणणं सातत्याने मांडत आलेलो आहे की त्यांची बाजू संविधानिक आहे। मग आता 12 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होणार आहे, म्हणून मग आताच ही तारीख निवडली का कोणी? ही शंका लोक व्यक्त करतात आणि मला ते फोन करून सांगत आहेत। मला वाटत नाही असं काही असेल, पण असं असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे।